नेहमी आपण ओल्या भाज्या तर नाही बनवत किंवा कधीतरी कोरडी भाजी खाण्याची इच्छाही होतेच। तर आज आपण अशीच मस्त बटाटा, टमाटर, वाटाणा, फुलगोबी मस्त मिक्स भाजी बनवूया। तर नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। ही भाजी तुम्ही डब्यावर सुद्धा देऊ शकता। चला तर मग मंजुषास किचनमध्ये रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आज आपण कोरडी भाजी बनवतोय, त्यासाठी मी इथे घेतलेली आहे फुलगोबी आणि बटाटे घेतलेले आहेत आणि हे वाटाण्याचे शेंगा आहेत त्या सोलून घेतलेले आहेत। गोबी छान निवडून घेतलेली आहे आणि आता आपण एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तर इथे मी तुमच्या आवडीनुसार तेल टाका, तर इथे मी 3 पड्या तेल टाकत आहे आणि जिरं मोहरी टाकत आहे आणि जिरं मोहरी छान फुलू द्यायचं। खूप छान असं स्वाद येतो त्याच्याने। आणि नंतर इथे मी हा साधा सिंपल असा मसाला तयार करून घेतलेला आहे की जसं एक कांदा आहे आणि लसणाच्या पाकळ्या आहेत 2 ते 3 बारीक चिरून घेतलेले आहेत आणि लसूण सुद्धा छान असा फुलू द्यायचा। आणि नंतर आता इथे हा जो बारीक काटलेला आहे तो मी कांदा तो टाकत आहे आणि ह्या आहे हिरव्या मिरच्या, त्या तुमच्या अंदाजानुसार घ्या, कारण कुणी फिकं खाते कुणी तिखट खाते। तरी मी इथे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता कांद्याचा रंग बदलेल तोपर्यंत आता आपल्याला करपवायचा आहे कांद्याला। तोपर्यंत इथे आता मी स्वच्छ अशा ह्या भाज्या धुवून घेते आणि अधूनमधून कांदा सुद्धा आपल्याला हलवत राहायचा आहे, कारण खाली लागायला नको। तर इथे मी 2 पाण्याने स्वच्छ असे ही भाजी धुवून घेतलेली आहे, गोबी, वाटाणे आणि बटाटे। आणि गोबी आधी छान स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि नंतर आपल्याला तिला निवडून आणि मगच आपण तिला धुतलेली आहे। तर आता मिक्स करायचं आणि आता इथे आपण टाकत आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण हळद टाकू भाजीला रंग येईल अशी। तर आता मिक्स करून द्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे, तुम्ही डब्यावर देण्यासाठी सुद्धा ही बनवू शकता किंवा कोरडी भाजी अशी आवडते सगळ्यांना म्हणून तेव्हा सुद्धा तुम्ही बनवू शकता। आता हळद मीठ टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून दिलेलं होतं आणि छान अशी वाफ होऊ द्यायची भाजी। तर आपल्याला अधूनमधून भाजी हलवत राहायची आहे, कारण खाली लागायला नको म्हणून। तर आता इथे मी 1 टोमॅटो आहे हे जे असं बारीक कापून घेतलेला आहे आणि माझ्या आवडतीची हिरवीगार कोथिंबीर सुद्धा आधी निवडून घेतली आणि बारीक अशी कापून घेतलेली आहे तिला सुद्धा आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून आणि मग आता आपण हिला टाकून देऊ। तर भाजी थोडी अशी शिजल्यानंतरच मी आता इथे टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकत आहे, कारण छान असा स्वाद येतो। तर आता मिक्स करून द्यायचं आहे आणि आता थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊ अजून परत, कारण छान अशी वाफली जाईल ती आणि मस्त अशी भाजी आपली तयार होणार आहे। तर अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघत राहा अशा छान छान नवनवीन रेसिपीज। तर तयार झालेली आहे आपली मस्त अशी मिक्स व्हेज